अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण मृगसेवडी वरी चौकट मृगसेवडी माझी दूध वस्त्रांची घडी तळवटी अमोडी कुशांकुर हे पाहिलं. आज आपण दर्भाचे पावित्र्य हे परमपूज्य शिरीष दादा लिखित हो आवे आसनाईचे हे पुस्तक वाचत आहोत. दर्भाचे पावित्र्य असे ते मृगाजीन तरी साधनेसाठी नुसतेच घालावे काय, सरळ जमिनीवरच घालावे काय, त्याला महात्मे नाही असे म्हणतात. त्यासाठी माऊली सांगतात की तळवटी अमोडी कुशांकुर आधी खाली दर्भ घालावेत. ते दर्भ कसे घालावेत तेही त्यांनी पुढच्याच ओळीत फार सुंदर सांगितले आहे. पण खाली आधी दर्भ घालावेत आणि त्याच्यावर मृगाजीन घालावेत हा नियम आहेच. याचे एक कारण असे आहे की मृगाजीन दर्भावर घातले तर ते आपल्याला बसायला सोयीचे होते. पण ते दर्भ जर नीट घातलेले असतील तरच, नाहीतर फरशीवर मृगाजीन घालून जर त्याच्यावर आपण बसलो तर थोड्याच वेळात पायांना मुंग्या येतील, शरीराला जडत्व येऊ लागेल. तसे न होता नीट बसता यावे म्हणून खाली कुशांकुर घालावेत. खाली असे जे दर्भ का घालावेत यालाही शास्त्रांचा एक नियम आहे. आपल्याकडे गवताच्या सगळ्या प्रकारांमध्ये दर्भच अधिक पवित्र मानले जातात आणि वेगवेगळ्या पवित्र कार्यासाठी दर्भ वापरण्याचीच पूर्वापार प्रथा आहे. आता हे नीट लक्षात घ्यावे की अशा या विशिष्ट गोष्टींनाच पवित्र का मानलेले असते, तर याच्या मागेही कारण असतेच. या विश्वासामध्ये सगळीकडे प्राण व्यापलेला आहे. प्राण पवित्र समजला जातो. हा प्राण जेथे जेथे अधिक प्रमाणात असते, जास्त प्रमाणात असते, त्या सगळ्याच वस्तू शास्त्रांनी पवित्र मानलेल्या आहेत. उदाहरणार्थ पाणी हे पवित्र मानलेले आहे, कारण प्राणांचा अधिकांश भाग पाण्यातच असतो. जे पशु पवित्र मानलेले आहेत त्यांच्याही ठिकाणी प्राणांची तीव्रता अधिक दिसते. तसेच या दर्भाच्या ठिकाणीही प्राणांची तीव्रता असते. दर्भामध्ये प्राण विशेषत्वाने असल्यामुळे दर्भाच्या आधाराने मंत्रप्रयोगही होऊ शकतात. त्याचा असा नियम आहे की एखाद्या वस्तूवर मंत्रप्रयोग करायचा असला आणि ती वस्तूच उपलब्ध नसली तर त्या वस्तूच्या ऐवजी दर्भ चालतो. रामायण, महाभारतात आणि पुराणातही याची अनेक उदाहरणे आलेली आहेत. जर एखाद्या अस्त्र याचा अर्थ मंत्रयोगयुक्त शस्त्रप्रयोग करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक ते शस्त्र समोर पाहिजे. त्या शस्त्राचा मंत्राचा प्रयोग करून ते प्रेरित केले की त्याचेच अस्त्र होते. एखाद्या बाणावर जर एखादा विशिष्ट मंत्र घातला, समजा वरुण मंत्र घातला आणि तो सोडला तर त्याचे वरुणास्त्र होते. पण असेही प्रसंग योद्ध्यांसमोर आलेले आहेत की जवळ बाणच नाहीत आणि अस्त्राचा प्रयोग तर करायचा आहे. तर अशा वेळी काय करायचे, त्यासाठी ऋषींनी किंवा त्या योद्ध्यांनी म्हणा दर्भाचा उपयोग करून दर्भावरच मंत्र प्रेरित करून त्याचेच अस्त्र तयार केले आहे. कारण त्या दर्भाच्या ठिकाणी प्राणांचे आधिक्य असल्यामुळे ते अत्यंत पवित्र मानले जातात. आपण जर साधनेसाठी दर्भावर बसलो तर त्यांचा एक गुण ताबडतोब असा दिसेल की प्राण अत्यंत लवकर ऊर्ध्व होतात. आपले प्राण लवकर एकाग्र व्हायला त्याची मदत होते, कारण दर्भामध्ये स्थिर प्राण आहेत. दर्भांचे गुण, या दर्भाचा दुसराही एक गुण आहे, तोही फार विशेष असा आहे. तो असा की दर्भांना कधी कीड लागत नाही, वाळवी लागत नाही. पूर्वी ऋषी मुनी वनांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी कुट्या करून राहत असत. त्या काळी कुटी फार तर सारवलेली असायची. त्या शेणाने सारवण्याचाही एक विशिष्ट गुण असतो की त्याने काही किडे मरतात. तरी देखील मुंग्या, मुंगे,
वगैरे काही किडे मात्र येतातच. पण आपण दर्भासनावर आसन घातले तर त्याच्यातून किडा कधीच आत शिरत नाही. जोपर्यंत दर्भ खाली असतील तोपर्यंत आसनात किडे कधीच शिरत नाहीत. या संदर्भात महाभारतातच एक फार सुंदर कथा आलेली आहे. ती आहे कर्णाची. हा कर्ण जरी क्षत्रिय असला तरी देखील तो सुतांमध्ये वाढलेला असल्याने त्याला सगळे सूतपुत्रच म्हणत असत. त्याला मात्र भगवान श्री परशुरामांकडून अस्त्रविद्या घ्यायची होती. पण परशुरामांचा असा नियम होता की ते ब्राह्मणांच्या शिवाय अन्य कोणालाही अस्त्रविद्या शिकवित नसत. म्हणून मग कर्ण त्यांच्याकडे ब्राह्मण वेश करून गेला आणि आपण ब्राह्मण कुमार असल्याचे खोटे सांगून त्यांच्याकडे शिकायला राहिला. त्याचे विद्याग्रहण पूर्ण होत आले असताना एके दिवशी असा प्रसंग आला की भगवान परशुराम कर्णाला म्हणाले, वत्सा, मला जरा निद्रा घ्यायची आहे, वामकुक्षी करायची आहे. तो बरे आहे म्हणाला. तो खाली दर्भासनावर बसून आपल्या गुरूंचे परशुरामाचे डोके आपल्या मांडीवर घेऊन म्हणाला, आता आपण निर्धास्तपणे झोपा. जोपर्यंत आपण झोपलेले असाल तोपर्यंत मी असाच बसून राहीन. आता भगवान परशुरामांना काही लीला करायची होती म्हणा, त्याची परीक्षा बघायची होती म्हणा, किंवा त्या कर्णाचे दैवच तसे होते म्हणा. एक पोखरणारा किडा कर्णाच्या मांडीखाली आला. ज्या बाजूने दर्भ नव्हते त्या बाजूने तो किडा आत आला. असे किडे दर्भाच्या खालून काही शिरू शकत नाहीत. म्हणून तो दुसऱ्या बाजूने आत आला आणि त्याने कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली. सहनशीलता हा क्षत्रियांचा अंगभूत गुणच आहे. ते जात्यात सहनशील असतात. या कर्णामध्येही क्षत्रिय रक्तच असल्यामुळे तो ते पोखरणे सहन करीत बसला. त्या किड्याने त्याची मांडी चांगलीच पोखरल्यामुळे रक्ताचा प्रवाह वाहू लागून ते रक्त परशुरामाच्या अंगाखाली आले. ते चिकट ओलेपण जाणवल्यास बरोबर ते जागे झाले. हे रक्त कोठून येते आहे ते त्यांनी एका क्षणातच टाळले. त्यांच्या लक्षात आल्याबरोबर ते परशुराम कर्णाला म्हणाले, बाळ, तू ब्राह्मण नाहीस, तू क्षत्रियच आहेस. तू माझ्याशी खोटे बोललास. ते कबूल करण्यापासून कर्णाला पर्यायच उरला नव्हता. तो खाली मान घालून तसाच मुकाट्याने बसून राहिला. काही वेळाने त्याला न राहून त्याने परशुरामांना विचारले, पण गुरु महाराज, आपण हे कसे काय ओळखले? ते म्हणाले, तुझ्या सहनशीलतेवरून. तर मी हे ओळखलेच, पण तुझ्या बसण्याच्या पद्धतीवरूनही हे ओळखले. तू अर्धवट दर्भ घेऊन त्यावर बसलास. हे जर एखादा ब्राह्मण पुत्र बसला असता तर तो व्यवस्थित पूर्ण दर्भ घेऊनच बसला असता. कारण दर्भासनावर कशासाठी बसायचे असते ते त्याला योग्य रीतीने माहीत असतेच. मग परशुरामांनी खोटेपणाबद्दल कर्णाला शाप दिला. तो पुढचा कथाभाग आहे. पण दर्भाचा आणखी एक विशेष गुण असा आहे की त्यात ओढेही शिरत अथवा मुरत नाही. कर्णाचे रक्तही दर्भात न मुरता जमिनीवर वाहू लागले होते. दर्भांचा उपयोग. ओल्या जमिनीवर जरी दर्भ घालून बसले तरी ओल खालीच राहते. ती काही मोडून वर येत नाही. ती आपल्या आसनाला लागत नाही. परमपूज्य श्री मामांनी श्री गुरु महाराजांच्या सांगण्यावरून कुरवपूरला जेव्हा तपश्चर्या केली होती तेव्हा त्यांच्या समोरही हाच एक प्रश्न होता. ते श्रवणाच्या दरम्यानचे दिवस होते. त्या दिवसात कुरवपूरला जमिनीत प्रचंड ओढ होती. कारण ते कृष्ण प्रवाहातले बेट असल्यामुळे चारी बाजूनी कृष्णा नदी असल्यामुळे जमिनीत सततच ओढ होती. त्यामुळे तर दर्भ खाली घातल्याशिवाय अगदी बसायचेच नाही. दुसरे म्हणजे तेथील जमिनीत वाळवी फार असते. अजूनही तेथे अशीच वाळवी आहे. पण तेच बसताना जर दर्भ खाली घातले तर मात्र ती वाळवी वर येत नाही आणि ओढही वरच्या आसनाला लागत नाही. मात्र जर नुसतेच आसन घालून बसले तर 15-20 मिनिटातच ते आसन ओढे होईल आणि त्याला वाळवीही कुठेतरी कुरतडी. त्या अनुभवावरूनच दर्भाचे गुण काय आहेत
हे परमपूज्य श्री मामा सांगायचे. ते गुण त्यांना कोल्हापूरला असतानाच अत्यंत प्रकर्षाने लक्षात आले असे ते म्हणायचे. आणि त्यासाठी माऊली हे सांगतात की तळवटी अमोडी कुशांकुर. आसनासाठी याप्रमाणे सगळ्यात खाली कुशांकुर म्हणजे दर्भ घालायला पाहिजे. तेही कसे असावे तर ते असे अमोडी असावेत, ते मोडलेले नसावेत, ते न मोडता सरळच्या सरळ ठेवावेत. ज्या दर्भाची अग्रे तोडलेली नाही किंवा जे दुमडलेले नाही त्यांनाच अमोडी म्हणतात. ते का जमू नये याचे कारण माऊलींनी पुढच्या ओळीतच सांगितलेले आहे की सकोमळ सरिसे सुबुद्ध राहासे आपैसे एक पाडे तैसे ओझा घाली. ते दर्भ देखील कोमल असे निवडून घेतले पाहिजे, शिवाय त्यांना सुबद्ध असे रचले पाहिजे. सुबद्ध राहाते आपैसे असे माऊली मुद्दाम येथे का सांगत आहे ते आपण संध्याकाळी पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रवचन दुसरे. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे, राहेल तेथे रचावे आसन ऐसे. आपण सकाळी बघितले की आसनासाठी मांडणीचा श्री भगवंतांनी जो क्रम सांगितला होता त्यात माऊलींनी थोडासा बदल केलेला आहे. पण या दोघांच्याही क्रमामध्ये दर्भाचे स्थान मात्र एकच आहे. आसनाच्या सगळ्यात खाली काय घालावे याबद्दल दोघांचेही सांगणे एकच आहे की खाली दर्भ घालावेत. ते कसे घालावे आणि रचावे याबद्दल माऊली फार सुरेख सांगतात की सकोमळ सरिसे सुबद्ध राहासी आपैसे एक पाडे तैसे बोजा घाली. याच्या आधी त्यांनी म्हटलेले आहे की तळवटी अमोडी कुशांकुर.